पैसे नाही ना जायला वाटतं तुला काय चार पण लोक आपल्या पोटाला. आता काय करायचं. सांगलीहून माऊलींच्या वारीसाठी आळंदीत आलेले हे काका माऊलींची पालखी पोहोचून आता त्यांना आपल्या घरी परतायचं होतं, पण घरी जाण्यासाठी लागणारे पुरेसे पैसे त्यांच्याजवळ नव्हते. कुठले तुम्ही? कुठे राहता तुम्ही? आळंदीला जाऊन आलाय का? वारी संपली की आता आता कशाला गेला होता? माऊलींची पालखी पोच करण्यासाठी गेला होता का? जाताना चालत गेला, येताना चालत आला. 2 तास झाले. आता गावाला कधी जाणार? राहणार कुठे? हा? काय जेवलं का नाही तुम्ही? मग पाऊस पडतोय ना. मग जेवायला देऊ का? काय आणलंय मी खायला? जेवणार का तुम्ही? अन्नदान सर्वात नाही काही अन्नासारखी काय काय. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव गाव कोणतं? आटपाडी तालुका सांगली जिल्हा. सांगली जिल्हा तालुका आटपाडी. आटपाडीला. हा का? आमचं इचलकरंजी. आपल्या जवळ आपल्या भागीत आला तुम्ही कधी आला? मग वारीतनच अजून दोन येतात चालू बरं. आणि तुमचे घरी कोण आहेत? म्हणजे मंडळी आहे, पोराची सुनायच्या घरची नातवंडायची. मी दरवर्षी येते माझी 30 वर्ष झाली आहे. दरवर्षी येता? मामा पायी चालण्याचा त्रास असला, अडचणी असल्या तरी माऊलींची ओढ त्यांना दरवर्षी वारीच्या वाटेवर घेऊन येते. हे त्यांच्या बोलण्यातून तर स्पष्ट झाले. आता पैसे नाही ना जायला वाटतं तुला काय चार पण लोक आपल्या पोटाला. आता काय करायचं. आपण काय घर का दार आहे सांगतो. जातं होतं तो 4 रुपये गेलं खतरं मानाला. हो म्हणतात ना. आता 4 तास लागते ना. 500 रुपये. अनोळखी असले तरी त्यांची परिस्थिती समजली आणि जमेल तेवढी मदत त्यांना करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. कधी कधी अनोळखी माणसांची भेट ही मनाला खूप काही शिकवून जाते. मी दिलेले अन्न पदार्थही त्यांनी आपल्या पिशवीत जपून ठेवले. त्यांच्याकडे पाहताना मनात एक चिंता वाटली. हे काका आता कसे आणि कधी आपल्या घरी पोहोचले. अनोळखी व्यक्ती होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि परिस्थिती पाहून मनापासून सहानुभूती वाटली. नंतर काका मला म्हणाले, गंध लावणार का? मी आनंदाने हो म्हटलं. त्यांच्या हाताला काहीतरी दुखापत झालेली होती. झोपणार तुम्ही? कुठे राहणार? तिकडे काय आहे? झोपायला तिकडे असतं व्हय? हात दुखत असूनही त्यांनी त्याच हाताने पिशवीतून गंधाच्या वस्तू काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहून माझं मन भरून आलं. त्या क्षणी जाणवलं, वारी म्हणजे फक्त पायी चालण्याचा प्रवास नाही. गंध पण लावता तुम्ही? हा श्रद्धेचा, माणुसकीचा आणि मायेचा प्रवास असतो. माऊलींच्या वाटेवर भेटलेली ही अनोळखी व्यक्ती मनात मात्र कायमची ओळखीची होऊन गेली. त्यांचा हात व्यवस्थित चालत नसतानाही मला गंध लावण्यासाठी त्यांनी मोठ्या कष्टाने त्याच हाताने गंधाच्या सगळ्या वस्तू पिशवीतून बाहेर काढल्या. त्यांचा तो प्रयत्न पाहून खरंच मन भरून आले. लागतात, बरोबर आहे. खर्चायला पाहिजे आपल्याला. तुम्ही लावा.
अहो लावा, असू द्या लावा. अरे लावा की. थांबा. हात नाही बर, कसं लावू? असं लावू काय होतं हाताने ना? कसं काय? कधी झाला ऍक्सिडेंट? जवळजवळ आता वर्ष झालं. जवळजवळ 10-15 हजार रुपये पणाने घालले. मग आणि डॉक्टर म्हणतो रक्त पोचत नाही. डॉक्टर काय म्हणाले? रक्त पोचत नाही. रक्त पोचत नाही. हा. आणि कसं झालं ऍक्सिडेंट? गाडी झोपली ना. गाडीने ठोकलोय. आणि तुम्ही काय करत होता? चालत चालला होता? गाडी त्याची पुढे होती. हा. सांगलीला? जालना जालना? जालना गेली. जालनाला कशाला गेला होता? आपल्या माहोलकडे गेले देवाला. हा. माहोल गळा ना जालन्यापाशी. आपण मला रंग लावलाय. तिथे हाडूक मोठं येते आणि रक्त चाललं ना म्हणून टाकली. हा हा. अन्नदान दिलं 50 झाले तरी माझं अन्नदान केल्यावर काय होतं? हरमात आहे बाबा. पुण्य आहे. पुण्य पुण्य मला मिळेल का? मिळणार 100% होणार. तुमचे चांगले होणार आहे काही. वर्गा किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत मला. 8वीला आहे, एक 5वीला आहे. माझं पोरगा सर्व्हिसला आहे. हा हा हा. सर्व्हिसला आहे. पोराची 4 आठवण आहेत मला काही. 4 नातवंड येत आहे. चांगलं आहे माझं. हे घ्या, गावाला जावं लवकर. बरं आता आज चालेल, येऊ का? जमेल तेवढी छोटीशी मदत केली, कारण कधी कधी मदत किती मोठी आहे यापेक्षा ती मनापासून केली आहे हे महत्त्वाचं असतं. धन्यवाद तुम्हा सर्वांचे.